नमस्कार, मी स्वाती तोरसेकर. आपण बघत आहात यूट्यूब चॅनेल प्रतिपक्ष. गेल्या काही दिवसांमध्ये चीनचे जे अधिकृत वृत्तसंस्था आहेत त्यांच्यामधून भारतामधल्या अधिकृत सरकारवरती एक प्रचंड भडीमार केला जात आहे. आणि त्याचं कारण अर्थातच सीमेवरतीच्या काही हालचाली सुरू आहेत त्याच्या अनुषंगाने केलेले हा भडीमार आपल्याला दिसून येतो. तर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया ग्लोबल टाइम्स नावाचा त्यांची जी वृत्तसंस्था आहे त्यांच्याकडून बरेच वेळा अनेक लेख, छोटी ट्वीट्स अशा पद्धतीने येत आहेत आणि एक वेगळं चित्र त्याच्यामधून उपस्थित होताना दिसते. उदाहरणार्थ ह्या ग्लोबल टाइम्सनी गलवान खोऱ्यामध्ये ज्या चकमकी झाल्या 15 जूनच्या आसपास आणि त्याच्या अगोदरच्या काही हालचाली आणि नंतरच्या ह्याच्या संदर्भामध्ये अनेक ट्विट्स केली आहेत. आणि त्याच्यात त्यांनी अनेक प्रकारे काही तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. उदाहरणार्थ चीन आणि चीनचं सरकार, त्यांचं सैन्य ह्यांची भलावण एका बाजूला ग्लोबल टाइम्स करतं, तर दुसऱ्या बाजूला भारतीय सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या कशा चुकतायत हे दाखवून देण्याचा एक सपाटा त्यांनी लावलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बघा, त्या दिवशी चकमक घडली तेव्हा चीनी सैन्य तर आपल्या तंबूमध्येच होतं, पण भारतीय सैन्य तिथपर्यंत पोहोचलं होतं आणि त्यांनी तंबूला आग लावली, त्यांनी तंबू उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही आगळीक कोणी केली तर ही आगळीक भारतीय सैन्याकडून झालेली होती, ही आमच्याकडून झाली नाही. आणि एवढं मोठं प्रोव्होकेशन असताना सुद्धा चीनी सैन्यानी हातामध्ये शस्त्र घेतली नाहीत, किंवा दोन्ही बाजूनी घेतली नाहीत, त्याचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि ही केवळ एक लठ्ठालठ्ठी म्हणू आपण, हातघाईची लढाई अशा स्वरूपाचं जे एक चकमक घडली तिकडे, त्याचे जे पडसाद उमटत आहेत त्याच्यावरती मात्र त्यांनी अनेक वेळा टिप्पणी केलेली दिसते की एका बाजूला आम्ही भारताचे 20 जवान मृत झाले म्हणून भारताने घोषित केलं, तर आम्ही जर का 20पेक्षा आमचे कमी मृत पावले असं म्हटलं असतं तर मोठाच कहर झाला असता. मग मोदी सरकार कसं निष्प्रभ आहे आणि त्यांच्या हातून जवानांचे मृत्यू कसे घडले त्यांच्या धोरणामुळे, ह्याचा एक गजब झाला असता. पण आम्ही तो मोह टाळलेला आहे, आम्ही असं काही प्रसिद्धच केलं नाही मुळी. आता त्यापेक्षा जर का जास्त आकडा ग्लोबल टाइम्सने किंवा चीनी सरकारने मान्य केला असता तर काय झालं असतं, तरी सुद्धा भारतीय सैन्याला चीव आला असता आणि त्या आणखीनच आक्रमक झाले असते. तेव्हा आम्ही दोन्ही बाजूनी आकडाच देण्याचा कसा टाळला आणि हा संघर्ष जो आहे तो अधिक पेटणार नाही अशी भूमिका आम्ही कशी मांडली, असं ते मोठ्या खुबीने सांगताना आपल्याला दिसतात. बरं, इथपर्यंत तरी ठीक आहे. त्यांची पुढे तक्रार काय, ते म्हणतात की बघा, एका बाजूला अनेक प्रकारचे संयमी सूर भारतामध्ये सुद्धा आहेत, ते आपल्या सरकारला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे अशा पद्धतीचे जे संघर्ष आहेत ते घडता कामा नयेत, त्याला अटकाव करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा, असं सांगणारे लोक भारतामध्ये जरी असले तरी सुद्धा इथे एक ज्याला म्हणतात नॅशनलिस्ट अशी एक चळवळीची एक प्रचंड मोठा आवाज समाज माध्यमांमधून दिसतोय, एक लाट उसळलेली दिसते. आणि ती जी लाट उसळलेली आहे त्याच्यामध्ये चीन आणि भारत यांच्यामधले संबंध बिघडण्याची शक्यता मात्र जास्त निर्माण झाली आहे असं ग्लोबल टाइम्स म्हणतो. आणि त्याचं कारण काय, ते म्हणतात की हे लोक नुसतेच प्रचार करतायत असं नाही, तर मोदी सरकारने चीनला ठोशाला ठोशाने उत्तर द्यावं, त्याचं नाक कसं रक्तबंबाळ करून टाकावं आणि चीनचा आर्थिक कडाच कसा मोडून टाकावा, अशा पद्धतीच्या आक्रमक भाषेमध्ये टिप्पणी चाललेली दिसते. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये भारतामध्ये एक जे संघर्षाचं वातावरण तयार झालंय तिथे कुठेही समेटाला जागा दिसत नाहीये. आणि मोदी सरकार या अशा वातावरणामुळे
बहकलं जाईल की काय, आणि तीच भूमिका कशी रिओढून कदाचित सांगतील तर त्यांनी एक मोठा अनर्थ निर्माण होईल. अशी ते सावधगिरीचे इशारे सुद्धा देत आहेत. गंमत अशी की एवढा इशारा देऊन सुद्धा ते थांबलेले नाहीयेत. त्यांचं म्हणणं असं आहे की बघा बुवा, तुमच्यापेक्षा चीनी सैन्य कसं मोठं ताकदवान आहे, तुमच्यापेक्षा आमचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 5 पटीने उत्पन्न जास्त आहे, आम्ही तुमच्या कित्येक पटीने जास्त सैन्यावर खर्च करत असतो, आमची ताकद मोठी आहे, आमचं सगळं जे सामर्थ्यशाली एक राष्ट्र म्हणून चीन समोर आहे, आणि तुमचं सैन्य लढू शकणार आहे का, तुमच्यावरती नामुष्की येईल पराभवाची, हा संघर्ष पेटवू नका तुम्ही, असेही इशारे ग्लोबल टाइम्स देतोय. आता मला हे कळत नाही की या ग्लोबल टाइम्सला एवढा काय ह्या सगळ्यामध्ये स्वारस्य आहे. इतकंच नाही तर त्यांनी आता पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलंय की गांधीजी काय म्हणाले होते आठवत आहे का तुम्हाला, की एकाने डोळा फोडला म्हणून दुसऱ्याने जर का जाऊन त्याचे डोळे फोडले तर सगळं जगच आंधळ होऊन जाईल. तेव्हा गांधीजींची ही शिकवणूक भारतीयांनी विसरू नये. वा, फारच छान. ग्लोबल टाइम्सनी अगदी धडाका लावलेला आहे. पुढचं त्यांचं म्हणणं काय आहे की खरं तर भारताने आपल्या देशामध्ये आलेलं जे करोनाचं संकट आहे त्याच्या मागे लागायला पाहिजे, ती रोगराई संपवायला पाहिजे. ते न करता भारत सरकार आता या संघर्षाच्या मागे लागलंय आणि चीनला प्रत्युत्तर कसं द्यावं, दमदार प्रत्युत्तर कसं द्यावं ह्याच्या योजना चाललेल्या दिसत आहेत. त्यामुळे हे कुठेतरी काय जनतेच्या हिताचं काय घडताना दिसत नाहीये. तर ग्लोबल टाइम्सला भारतीय जनतेच्या हिताची फारच मोठी कदर आहे असं एक मोठं चित्र उभं राहिलंय. मला कधीतरी शंका येते की हे सगळे लेख ज्याच्या कोणाच्या नावाने प्रसिद्ध होतात, चीनी नावं दिसतात, पण ते लिहून कोण देत आहे. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला चीनची जे प्रसार माध्यम आहे ती अमेरिकेमध्ये कशी काम करत होती सांगितलं. आता ग्लोबल टाइम्सला हे लेख लिहून देणारं कोण आहे याचा छडा लावायचा कसा. कारण हे सगळं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान चीन कडून येत आहे असं मानणं थोडस कठीणच आहे, वाटत नाही का तुम्हाला. याही पुढे जाऊन चीनीची ग्लोबल टाइम्सनी आणखी एक टिप्पणी केली आहे. ती थोडी शब्द मागे पुढे होऊ नयेत म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष वाचून दाखवते, म्हणजे त्याच्यामध्ये काही चूक राहू नये अशी इच्छा आहे. ग्लोबल टाइम्सनी 21 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता 6:15 साधारण त्यांचं ट्विट आलंय. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, इंडिया मस्ट नॉट लेट बॉर्डर स्कफल फ्रे इकॉनॉमिक टाइज विथ चायना. As the radical elements in India are fueling nationalist fever, we hope Indian people will not be fooled. India needs China economically and geopolitically. आहे की नाही गंमत. काय सांगताय ग्लोबल टाइम्स की तुमच्या देशामध्ये जी एक राष्ट्रवादाची लाट उसळलेली आहे त्या लाटेमध्ये वाहवत जाऊ नका. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, आणखी एक तिसरा देश आहे जो तुम्हाला फितवू बघतोय त्यांचंही ऐकू नका. तुमच्या आणि आमच्यामध्ये ते तिकडे सीमेवरती काय संघर्ष चाललेत ते थोडे बाजूला ठेवा, पण आपल्यामध्ये जे आर्थिक संबंध आहेत त्याला कुठे धक्का लागू देऊ नका. त्याला धक्का लागणार नाही याची काळजी भारताने घ्यायला पाहिजे. म्हणजेच चीनवरती जो आर्थिक बहिष्कार टाका म्हणून एक मोहीम इथले नागरिक चालवतात आणि अनेक जण त्याच्यामध्ये मोठ्या पुढाकारांनी काहीतरी काम करताना दिसत आहेत. तर हे चीनला बोचतंय आणि चीन सांगतंय काय की कसंही असू देत, हा सीमावाद असेल काही असेल, पण हे आर्थिक संबंधांना मात्र काही तुम्ही धक्का लावू नका. मला वाटतं वाचकांनो, मित्रांनो, इथेच तुम्हाला त्याची मेख काय ती कळेल की चीन पूर्णपणे ढेपाळलाय ह्याची एक कबुली ग्लोबल टाइम्सने तुम्हाला इथे दिलेली आहे. ग्लोबल टाइम्स म्हणतो की आमचं लक्ष आमची पश्चिम सीमा कधीच नव्हती. आम्ही आमच्या सैन्याची ताकद पश्चिम सीमेवर कधीच लावलेली नाही. आम्ही आमची ताकद पूर्व सीमेवरती लावतो. भारत एवढा का गडबडून गेलेला आहे आम्हाला कळत नाही.
बरोबर आहे. आज गंमत अशी आहे की सगळे पाश्चात्य देश, युरोप असेल किंवा अमेरिका असेल, हे चीनी मालावरती कशी निर्बंध आणता येतील ह्याची एक एक पावलं उचलत आहेत. त्यावेळेला चीनच्या फॅक्टरीमध्ये बनणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन ते कुठे आणून टाकू शकणार आहेत? भारत ही एकमेव बाजारपेठ आहे जिथे चीनचा माल येऊ शकतो. आणि त्यांचा जो काय गाडा रुटूखुटू का होईना चालू ठेवायचा आहे तो चालू राहू शकतो. त्याच्यासाठी भारताची गरज आहे चीनला. पण ते दाखवतायत असं की भारताला चीनची गरज आहे आणि म्हणून आर्थिक संबंध कसे ढेपाळू नयेत याची काळजी घेण्याची कशी आवश्यकता आहे ते इथे त्यांची जी मोठी मर्दुमकी आहे ना, ती मर्दुमकी कशी उघडी पडते हे तुम्हाला दिसेल की मोठा म्हणतायत. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो सुन सुन काय सांगतो की जो गरजतो तो पडत नाही कधी, तो बरसत नाही कधी. मोठमोठे जे कांगावा करून जे वल्गना करतायत त्यांची युद्धाची अजिबात तयारी नाही. मला कल्पना आहे की तुम्ही सगळे मला सांगाल की गलवान खोरं असेल किंवा अन्यत्र सीमेवरती चीननी आपली ताकद वाढवली आहे, तिथे सैन्य आणून ठेवलंय, तिथे शस्त्रगोळा येऊन पोचलाय, अन्य तयारी चालू आहे. हो, सगळं मान्य आहे. कदाचित एखादी छोटी मोठी अजून मोठी चकमक सुद्धा होऊ शकेल, परंतु एखादं ताणलं जाणारं युद्ध आज छेडण्याच्या परिस्थितीमध्ये चीन आहे का ह्याचं उत्तर ग्लोबल टाइम्सनीच तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते ग्लोबल टाइम्सनी अशा पद्धतीने दिलेलं आहे की त्यांचे सगळे ओरडण्याचे वल्गना करण्याचे जे नाट्य आहे ते नाट्य त्यांनी स्वतःच त्याचं भांडफोड म्हणतात तसा करून टाकलेला आहे. तेव्हा मित्रांनो, चीनची धास्ती एक क्षणभर सुद्धा बाळगू नका. ना त्यांच्याकडे सैनिकी सामर्थ्य आहे ना आर्थिक सामर्थ्य आहे. दोन्ही गोष्टी कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांना सावरू शकत असेल तर तो भारत सावरू शकतोय आणि या उपर ते तुम्हाला वल्गना करून आक्रमण करून गर्जना करून दाखवता आहेत. तेव्हा त्यांची भीती सोडा, त्यांची भीती सोडा. तुम्हाला जे खरं चित्र आहे ते थोड्याच दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धन्यवाद.